पर्सेंटेज मुळापासून कसा पाहिजे, पर्सेंटेज मधल्या महत्वाच्या ट्रिक्स, ज्याच्यामुळं पर्सेंटेज सारखा विषय जो आहे, जो चॅप्टर आहे, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या पाल्याला शिकवू शकता सैनिक स्कूल नवोदय. आणि त्याचबरोबर आपण जर टीईटी सारखी एक्झाम देतात त्याच्यामध्ये पण आपल्याला पर्सेंटेज हा जो विषय आहे हा एकदम क्लिअर होऊन जाणार आहे. त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाइप ऑफ ट्रिक्स आणि फॉर्म्युलाज पण पाहूया पर्सेंटेज बद्दल. तर दोन्ही भाषेमधून आपण बघणार आहे. पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी, आणि याचं जर आपण सिम्पली डेफिनेशन जर बघितली, अशा याची डेफिनेशन जर आपण पाहिली, पर्सेंटेज म्हणजे काय, तर 100 पैकी किती, 100 पैकी किती म्हणजेच आउट ऑफ 100. म्हणजे काय, कोणतीही वस्तू आहे, काही वस्तू असतील, काही मार्क्स असतील, तर ते 100 पैकी किती आहेत त्यालाच आपण सिम्पली पर्सेंटेज म्हणतो. नेमका अर्थ काय, पर्सेंटेज दाखवताना आपण पर्सेंटेज हे चिन्ह दाखवतो. म्हणजे काय, जर समजा आपण म्हटलं की 2%, तर याचा अर्थ काय की 2% म्हणजे याचा अर्थ हे 100 पैकी 2 आहे, म्हणजे 100 डिनॉमिनेटरला आलं आणि वरती 2 आलं, असा याचा अर्थ होतो. तो पर्सेंटेज म्हणजे काय की 100 पैकी किती वस्तू आहेत, 100 पैकी किती मार्क्स आहेत. जरी ते समजा मार्क्स आपल्याला 100 पैकी नाही आहेत, आपल्याला समजा 300 पैकी आहे, 350 पैकी आहे, तर 100 पैकी कसे काढायचे, हे यालाच आपण बोलतो पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी. तर सगळ्यात पहिला रूल, पर्सेंटेजला फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं, म्हणजेच शेकडेवारीला अपूर्णांकामध्ये कसं करायचं. तर याच्यावर आधारित पण सिंपल प्रश्न विचारला जातो, आणि ह्याचा फॉर्म्युला एक सिंगल फॉर्म्युला आहे की जर आपल्याला पर्सेंटेज दिला असेल त्याला फक्त हे पर्सेंटेज चिन्ह काढायचं आणि डिवाइड बाय 100 करायचं. तर कधी पण लक्षात ठेवायचं, समजा आता आपण बघितलं 5% दिलेलं आहे, तो पर्सेंटेजला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा जो पर्सेंटेज आहे याला रिमूव्ह करायचं आणि ह्याला फक्त डिवाइड बाय 100 करायचं. म्हणजे 100 पैकी 5 आहे त्याचा अर्थ होतो, तर 5% म्हणजे 100 पैकी 5, एवढा सिंपल याचा अर्थ होतो. आपण म्हटलं 20% म्हणजे 20 आउट ऑफ 100 म्हणजे 100 पैकी 20. अशा प्रकारे पर्सेंटेज साइन रिमूव्ह करणे, 100 डिवाइड करणे, हा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज टू फ्रॅक्शन करण्यासाठी. तर एक्झाम्पल तुमच्यासाठी परीक्षेमध्ये विचारलं तर कन्वर्ट 45% इनटू इट सिम्पलेस्ट फ्रॅक्शन फॉर्म. 45% चे संक्षिप्त अपूर्णांकात रूपांतर करा. तो हा 45% आता आपण फॉर्म्युला बघितलेला आहे याचा. 45% पर्सेंटेज चिन्ह रिमूव्ह करून 40/100 केलं, कारण हे 100 पैकी 45 आहे, 45. आता याला रिड्यूस करायचं, तो त्याला भाग लावायचा आहे. म्हणजे हे जे काय डिनॉमिनेटर न्यूमरेटर अंश आणि छेद यांना एका समान नंबरने डिवाइड करायचंय, ज्याने दोघांना पण डिवाइड झालं पाहिजे. दोघांना आपण 5 ने डिवाइड करूया. 5 9 45, 5 to the 10 आणि 9/20 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर दिसते आपल्याला ए. तर यापास का सिंपल प्रश्न पण परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, एक्सप्रेस द 125% ऍज अ फ्रॅक्शन. 125 ला फ्रॅक्शन मध्ये करा. सेम पद्धतीने सोडवायचे. 125% दिलेलं आहे, पर्सेंटेज साइन रिमूव्ह करायचे आणि त्याला डिवाइड बाय 100 करायचे. दोघांना समान भाग लावणारा जर नंबर आपण पाहिलं तर लगेच लक्षात येतं आपलं, जर आपले डिव्हिजन रूल लन असतील भागाकाराच्या कसोड्या, तर 25 ने आपण डिवाइड केलं, 25 5 125, 25 100, 5/4. ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हिअर. बरेचसे प्रश्न याच्यामध्ये जे तुमच्यासाठी सोडवण्यासाठी पण खाली शिल्लक आहे. तर रूल नंबर 2, फ्रॅक्शनला पर्सेंटेज मध्ये करायचं. लक्षात घ्या, तो असं आपण म्हणूया, कोणता पण नंबर जर घेतला आणि जर त्याला आपल्याला पर्सेंटेज मध्ये करायचं, पर्सेंटेज मध्ये, तर एकच रूल लक्षात ठेवा, त्याला फक्त मल्टिप्लाय बाय 100 करायचे. कोणता पण नंबर आपण घेतला त्याला एकच करायचे, मल्टिप्लाय बाय 100 करायचे. बघा, फ्रॅक्शनला पर्सेंटेज मध्ये, साध्या नंबरला पर्सेंटेज मध्ये करायचं असेल, कोणता पण नंबर असेल, तो फ्रॅक्शन असेल, काही असेल, ठीक आहे. म्हणजे कोणतीही संख्या आपण घेतली आणि जर त्याला आपल्याला शेकडेवारीमध्ये करायचंय तर त्याला फक्त 100 ने मल्टिप्लाय करायचं. मग तो काही नंबर असेल, फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष देऊ आपण. समजा आपला 5 नंबर दिलाय, तर 5 ला कन्वर्ट करायचं. 5 ला फक्त 100 ने मल्टिप्लाय केलं की हा झाला 5%. किंवा तुम्ही फ्रॅक्शन घेतला, 2/4 घेतला, तर 2/4 ला पण फक्त 100 ने मल्टिप्लाय करायचंय. 4 ने ह्याला मल्टिप्लाय डिवाइड केलं तर 25 आलं आणि 50% आलं. म्हणजे जे काय असेल ते, तो अशा प्रकारे कोणताही फ्रॅक्शन असेल त्याला फक्त 100 ने मल्टिप्लाय केलं की त्याला पर्सेंटेज साइन जोडायचं. पाठीमागे आपण पर्सेंटेज साइन रिमूव्ह केलं होतं, 100 ने मल्टिप्लाय करून ह्याला पर्सेंटेज साइन जोडायचे, ठीक आहे. तो 100 ने मल्टिप्लाय करून ह्याला काय करायचं, पर्सेंटेज साइन आहे ते पण जोडायचे. तर अशा प्रकारे आपण जगातील कोणत्याही संख्येला, नॉर्मल फ्रॅक्शनला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचे, फक्त त्याला 100 ने गुणायचे आणि पर्सेंटेज साइन देऊन टाकायचे.
तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, कन्वर्ट 3/5 इंटू पर्सेंटेज. 3/5 ला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचंय. तो 3/5 ला पर्सेंटेज मध्ये काय फक्त 100 ने गुणायचंय आणि पर्सेंटेज साईन देऊन टाकायचंय. तो 5 ने डिवाइड होत त्याला 5 × 10 20 आलं, 20 × 60 आलं. 60% इज द आन्सर हियर. 60% आहे काय? तो ऑप्शन नंबर सी. तो हा प्रश्न तुमच्यासाठी लक्ष आहे. आपण फॉर्म्युला बघितला, जगातील कोणत्याही संख्येला आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करू शकतो. ही संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, हे आहे 0.08. तो 0.08 ला आपल्याला कन्वर्ट करायचंय, 0.08 ला कन्वर्ट करायचं पर्सेंटेज मध्ये. तो सिम्पली एकच नियम आहे, 100 ने मल्टिप्लाय केलं की पर्सेंटेज मध्ये झालं. तो लक्ष घ्या, कोणत्याही डेसिमल संख्येला जर आपण 100 ने गुणलं तर 100 वरती 2 शून्य असतात. त्यामुळे त्याचा जो डेसिमल पॉईंट आहे तो 2 घरं उजव्या हाताला सरकतो. म्हणजे लक्ष, हा डेसिमल पॉईंट इथं आहे, याच्या 100 वर 2 शून्य, तर हा इथे येणार. म्हणजे हे झालं 8.0%. म्हणजेच 8% पण म्हणू शकतो आपण. 8.0 म्हणजेच तो ऑप्शन नंबर काय आला आपलं? बी इज द आन्सर हियर. तो आपण आला त्या पुढच्या महत्त्वाच्या ट्रिक मध्ये, पर्सेंटेज मध्ये. ट्रिक नंबर 1, पर्सेंटेज स्विच. लक्ष घ्या, आपण कधी कधी एक्झाम्पल जर सोपं करत असेल तर अशी ट्रिक वापरू शकतो. त्याच्यामध्ये लक्ष घ्या, जर आपल्याला असं दिलं असेल x% ऑफ y, म्हणजे लक्ष घ्या, आपल्याला दिलं असेल समजा की आपल्याला समजा असं दिलेलं आहे, ठीक आहे, की 20, बघा आता काय दिलेलं बघा, आपण बघा 46% ऑफ 50 असं दिलेलं आहे. आता हे 46% ऑफ 50 काढायच्या ऐवजी आपण असं जरी काढलं, लक्षात 50% ऑफ 46 तरी जमते का? कारण 50% म्हणजे काय असलं, लक्षात 50% म्हणजे किती असतं? 50/100 असतं, म्हणजेच ते 1/2 असतं, म्हणजेच ते किती असतं? हाफ असतं. म्हणजे सिम्पली हाफ काढायचंय. तो लक्ष घ्या, याच्यावरनं आपण डायरेक्ट उत्तर काढायला सोपं पडतंय की 46च्या हाफ काढायचं, आणि 46च्या हाफ किती येतं? 23 येतं. तो डायरेक्ट हे जे उत्तर आपलं आता याच्यामुळे आलेलं आहे ते 23 आलेले. म्हणजे अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपला उपयोगतो. x% ऑफ y इज इक्वल टू y% ऑफ x. हे आपण कधीतरी यूज करून आपल्याला त्याचा कॅल्क्युलेशन मध्ये उपयोग होऊ शकतो. तो हा प्रश्न तुमच्यासाठी 64% ऑफ 50 आहे. लक्षात, 64% ऑफ 50 काढण्याच्या ऐवजी तुम्ही असं जरी काढलं 50% ऑफ 64 तरी चालेल. 50% म्हणजे काय करायचं? हाफ करायचं असतं. तो 64च्या हाफ काय आलं? 30. 32 काय आलं? 32 आन्सरला डायरेक्ट उत्तर आलं. ऑप्शन नंबर ए इज द आन्सर हियर. प्रश्न क्रमांक 6 वर आपण आलेले 16% ऑफ 25 अँड 32% ऑफ 50 काढायचे. तो या ठिकाणी आपण काढत असताना डायरेक्ट हे करू शकतो, 25% ऑफ 16 प्लस 50% ऑफ 32. आता हे दोघांचे सोपं जातं. 25% म्हणजे किती असलं? 25% म्हणजे किती आलं? 25/100 म्हणजे किती आलं? 1/4 आलं. म्हणजे त्याच्या 1/4 काढायचं, 4 ने भागायचं. तो 4 ने ह्याला डिवाइड जर केलं तर ह्याचं उत्तर आलं, ह्याचं काय आलं? 4×4 4 आलं. आणि 50% म्हणजे काय असतं? आपण बघितलं हाफ असतं. तो 32च्या हाफ काय आलं? 16 आलं. 16 आणि 4 काय उत्तर आलं? 20 आलं. डायरेक्ट उत्तर आलं तो 20, ऑप्शन नंबर बी. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला याचा फायदा होतोय. अशा प्रकारे आपण फक्त इकडे तिकडे चेंज करून सोडवल्यामुळं सोपं पडतं. तो ट्रिक नंबर 2 ती म्हणजे पर्सेंटेज चेंज. म्हणजे समजा जर पर्सेंटेज मध्ये बदल झाला असेल, म्हणजे शेकडा बदल झाला असेल, म्हणजे शेकडा वाढ झालेली असेल किंवा शेकडा कमी झालेला असेल, तर आपल्याला कसं काढायचं? तो फॉर्म्युला आपल्या समोर आहे. लक्षात, तो शेकडा जो काही बदल झालेला आहे, आता बदल कसा होऊ शकतो? एक तर वाढू शकतं, किंवा एक तर कमी होऊ शकतं, किंवा एक तर वाढू शकतं. तो शेकडा बदल बरोबर काय की बदल किती झालेला आहे, ठीक आहे, डिवाइड बाय त्याची मूळ किंमत काय होती इंटू 100. अशा हा फॉर्म्युला यूज करायचा. शेकडा बदल बरोबर बदल भागिले मूळ किंमत गुणिले 100 हा फॉर्म्युला यूज करायचा. याच्यावर आधारित उदाहरण तुमच्यासाठी तुम्ही सोडवायचे. तर प्राइस इन्क्रीजेस फ्रॉम 4000 टू 4800. फाइंड द पर्सेंट. 4000 वरून 4800 किंमत झाली तर किती टक्के वाढ झाली? तो आपला फॉर्म्युला आहे. बदल किती झालाय? 4000 वरून 4800 रुपये वाढ झालेली आहे. मूळ किंमत काय होती? 4000 होती. गुणिले काय केलं? 100 केलं. तर हे 0 काय झालेलं? 2 कट झाले. हे 0 कट झाला. तर 80 ला 4 ने डिवाइड केलं की त्याला 4 2 8 20%. ऑप्शन नंबर कुठले येते? ऑप्शन नंबर सी वॉज द आन्सर हियर. तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. वेट डिक्रीज फ्रॉम 80 किलो टू 72 किलो. 80 किलोवरून 72 किलो वजन झाले, म्हणजे यामध्ये कमी घट झालेली आहे, कमी झालेले आहे. तर किती बदल झालेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. 80 वरून 72 झालं म्हणजे 8 किलोचा बदल झालेला आहे. मूळ किंमत काय होती आपली? मूळ किंमत काय होती या ठिकाणी? 80 किलो होती. तर 80 गुणिले 100, 8 10 80, तर 10 आलं. ह्याला 0 गेलं की त्याला 10%. तो अशा प्रकारे 10%चा या ठिकाणी बदल आहे. ऑप्शन नंबर बी. पर्सेंटेज ट्रिक नंबर 3
म्हणजे सॅलरी कंपॅरिझन. हा प्रश्न जर खूप जणांना कन्फ्युज होतो, याच्यावर जे आधारित प्रश्न आहे, जर तुम्ही नीट प्रश्न पाहिले, फॉर्म्युला तर सिंपल आहे, पण कोणकोणत्या प्रश्नांना तो अप्लाय होतो हे तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामधलं पहिलं म्हणजे काय, पहिलं आहे पर्सेंटेज लेस, म्हणजे कमी कमी पर्सेंटेज किंवा किती कमी पर्सेंटेज करावं लागेल अशा प्रकारे. तर कमी पर्सेंटेज काढायचं असेल तर फॉर्म्युला R/100 प्लस R. ठीक आहे. तो आर म्हणजे जे काय पर्सेंटेज त्यांनी दिलेलं असतं त्याच्यामध्ये, आर म्हणजे काय, आर म्हणजे जे काय टक्के दिलेले असतात. ठीक आहे, म्हणजे जे काय शेकडा दिलेला असतं, शेकडा त्याच्यामध्ये, तो कुठला शेकडा आहे तो बघू आपण उदाहरणामध्ये. आणि जर तुम्हाला पर्सेंटेज जास्त किती करावं लागेल असं काय विचारलं असेल तर फॉर्म्युला R/100 मायनस R इंटू 100. बघा, तो फॉर्म्युला एकदा समजून घ्या. फॉर्म्युला एकदा व्यवस्थित तुम्ही लिहिला तर ह्याची जी महत्वाची उदाहरण आहे, जे परीक्षेमध्ये जास्त करून सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात, त्याच्यावर आपण जाऊया. पहिलं उदाहरण बघा, इफ ए सॅलरी 25% मोर दॅन बी, बाय हाऊ मच बी सॅलरी इज लेस दॅन. लागा, हे प्रश्न फार कन्फ्युज आहे आणि खूप जणांचे चुकतात. ह्याला आपण एक्स मानून पण सोडू शकतो, पण त्या डायरेक्ट फॉर्म्युला आपण युज करूया. ए ची सॅलरी 25% जास्त आहे बी पेक्षा, तर बी ची सॅलरी कितीने कमी आहे. लक्षात, कमीसाठी फॉर्म्युला दिला होता. कुठला फॉर्म्युला होता कमीसाठी, R/100 मायनस R, सॉरी कमीसाठी की हाऊ किती म्हणले, लेस साठी, पर्सेंटेज लेस साठी काय दिला होता, R/, इथं लक्षात, इथं लेस असेल तिथं प्लस घ्यायचंय, इथं मोर असेल तिथं मायनस घ्यायचंय. तर त्याप्रमाणे आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करूया. आपल्याला काय विचारले बघा, बी सॅलरी लेस दॅन म्हटले, तो जे काय असेल फॉर्म्युला त्यानुसार लेस दॅन म्हटले की R/100 प्लस R इंटू 100 हा फॉर्म्युला आला. आता आर म्हणजे काय, पर्सेंटेज दिले त्यांनी, किती दिले त्याच्यामध्ये 25%, तो 25 भागिले 100 अधिक 25 गुणिले 100. सोडवलं की त्याला बघा 25 भागिले 125 गुणिले 100, 25 × 25 5 सव्वाशे, 5 ने डिवाइड केलं 20. तो या ठिकाणी 20%, तो या ठिकाणी दिसते आपल्याला 20 इज द आन्सर, 20% डायरेक्ट आलं. म्हणजे हे उदाहरणामध्ये एक्स मानून पण सोडवता येतं किंवा 100 पकडून पण सोडवता येतं. तेवढ्यामध्ये कन्फ्युजन होण्यापेक्षा डायरेक्ट फॉर्म्युला पण आपण युज करू शकतो, R/100 प्लस R. तो असं वगैरे ए ची सॅलरी 25% मोर आहे बी पेक्षा, तर बी ची सॅलरी लेस दॅन ए, हाऊ मच पर्सेंट लेस दॅन म्हटले, तर लेस दॅन असेल तर फॉर्म्युला R/100 प्लस R इंटू 100. जर तुम्हाला विचारलं ग्रेटर दॅन विचारलं असेल तर R/100 मायनस R इंटू 100 असं आपण केलं असतं. हा प्रश्न बघा, पेट्रोल प्राइस डिक्रीज झाली 10%, तर हाऊ मच पर्सेंट इन्क्रीज इन कंजप्शन टू कीप द एक्सपेंडिचर सेम. आपला खर्च सेम, म्हणजे जो काय पैसे खर्च करायचे ते तेवढेच ठेवायचे. पेट्रोलची प्राइस डिक्रीज झाली तर आपल्याला पेट्रोल वाढवाय किती पर्सेंटेजने वाढवावं लागेल वापर. तुला यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आपण युज करू, काय हाऊ मच इन्क्रीज पर्सेंट काढायचंय. तो आपला फॉर्म्युला R/100 मायनस R इंटू 100. R म्हणजे पर्सेंटेज दिले त्याच्यामध्ये की त्याला 10, तो 10 भागिले 100 मायनस 10 गुणिले 100. याचं सोडवलं तर 10 भागिले 90 गुणिले 100, शून्यला शून्य गेले तर आलं 100 भागिले 9, आणि 100 जर 9 ने भाग लावला तर बघा 11 पॉईंट समथिंग येतं. दॅट इज द 11. द आन्सर इज 11 1/9. अशा प्रकारे दिस फ्रॅक्शन मध्ये येतं. चेक करा सोडून, ऑप्शन नंबर बी वॉज द आन्सर आहे. तो अशा प्रकारे आपण ट्रिक नंबर 4 कडे आलेलो, ती म्हणजे सक्सेसिव्ह चेंज. जर एकाच उदाहरणामध्ये 2 वेळा पर्सेंटेज दिले, एकाच किमतीवरती 2 वेळा शेकडा वाढ किंवा शेकडा डिक्रीज किंवा शेकडा घट किंवा शेकडा वाढ दिली असेल, अशा वेळेस लक्षात घ्या सक्सेसिव्ह चेंजचा फॉर्म्युला आपल्याकडे सिंपल आहे. ठीक आहे, तर संपूर्ण बदल. ठीक आहे, फॉर्म्युला काय, x प्लस वाय प्लस XY अपॉन 100. लक्षात घ्या, याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, जर त्याच्यामध्ये इन्क्रीज असेल, ठीक आहे, इन्क्रीज म्हणजे जर वाढ झालेली असं सांगितलं असेल तर तिथं घ्यायचं आपल्याला प्लस घ्यायचंय. जर त्याच्यामध्ये डिक्रीज असं दिलं असेल, शेकडा घट झालेली आहे किंवा शेकडा कमी झालेला आहे असं काय दिलं असेल तर मायनस घ्यायचे फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, तो बघा हे वाढ म्हणजे 2 वेळा एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये 2 वेळा शेकडा वाढ झाली तर हा फॉर्म्युला बरोबर आहे. पण जर तुम्हाला दिला असेल की एकदा वाढ झाली आणि एकदा कमी झाली, तर वाढ झाली असेल तर पहिल्यांदा वाढ झाली तर हा प्लस येईल, हा मायनस येईल, आणि त्यातला दोघांपैकी हे दोघांचा गुणाकार असल्यामुळे एक जर मायनस असेल तर हा पण मायनस येईल. अशा प्रकारे हा चेंज फक्त करता आला पाहिजे. x प्लस वाय प्लस XY अपॉन 100, इन्क्रीज झालं तर प्लस आहे आणि डिक्रीज झालं तर मायनस आहे. हा फॉर्म्युला उदाहरणामध्ये कसा युज करायचा बघूया आपण. तर बघा, प्राइस फर्स्ट इन्क्रीज बाय 20, पहिल्यांदा वाढली 20%ने आणि नंतर डिक्रीज झाली 10%ने. तुला आपल्याकडे फॉर्म्युला होता, फॉर्म्युला कुठला होता, x प्लस वाय प्लस XY अपॉन 100. फक्त याच्यामध्ये लक्षात घ्या, ज्या ठिकाणी इन्क्रीज झाले तिथं आपला प्लस घ्यायचो. तो पहिल्यांदा 20%ने वाढली, तो प्लसच आहे प्लस. ठीक आहे, पुढचं डिक्रीज झालं 10%ने, डिक्रीज झाल्यामुळं ही व्हॅल्यू काय घ्यायची, मायनस घ्यायची.
ठीक आहे. आता बघा एक्स आणि वाय याचा गुणाकार येतं, तो एक जरी व्हॅल्यू डिक्रीज झाली असेल तर प्लस आणि मायनसचा गुणाकार मायनस होतो. त्या पद्धतीने आपल्याला जे एक्स वाय घ्यायचंय, म्हणजे इथं एक्स हे आहे आणि वाय हे आहे, तर ह्यांचं मायनस येणार 20 × 10 / 100. जर आपण सोडवलं की त्याला बघा 20 - 10 वजा हे जर 0 0 गेले तर 2 राहिलं, तर या 20 मधून 10 गेले की त्याला 10 आलं आणि 10 मधून 2 गेले की त्याला 8 आलं. तो 8% बदल होतोय टोटल 8%, आणि 8% प्लस आले म्हणजे 8% वाढत आहे, 8% इन्क्रीज होतो. अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला डायरेक्ट यूज होतो. x + y + xy/100 इन्क्रीज झालं तर प्लस, डिक्रीज झालं तर मायनस. ट्रिक नंबर 5 ते म्हणजे पॉप्युलेशन इन ग्रोथ. 100% लोकसंख्येवर आधारित प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो की बाबा या गावाची लोकसंख्या 2 वर्षानंतर किती होईल. आता त्याचा जो वाढण्याचा रेट आहे तो तुम्हाला दिलेला असतो, पर्सेंटेज दिलेला असतं, आणि किती होईल 2 वर्षानंतर किंवा पाठीमागे किती होती. अशा प्रकारे इन्क्रीज किंवा डिक्रीज काढलं जातं. जर समजा आपल्याला वाढ दिली असेल, वाढ, तर हा फॉर्म्युला आला वाढसाठी. कुठला फॉर्म्युला? A = P × 1 + R/100. ठीक आहे. जर आपल्याला कमी दिली असेल किंवा किती कमी होते असं विचारलं असेल तर A = P × 1 - R/100 असा फॉर्म्युला आला. तशा P म्हणजे काय आला? अशा P म्हणजे पॉप्युलेशन, चालूची पॉप्युलेशन. P म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या. ठीक आहे. आता जे आहे ती वाली. ठीक आहे. N म्हणजे काय यामध्ये? N म्हणजे इयर. तो किती वर्ष आपल्याला पुढे जायचे, किती वर्षानंतरची आपल्याला पॉप्युलेशन काढायची, 2 वर्षानंतर काढायचं. N बरोबर 2 येणार. तर इयर म्हणजेच वर्ष, तर किती वर्षाचं आपल्याला काढायचंय. आणि A म्हणजे आपला आन्सर येणार. ठीक आहे. तो R म्हणजे काय आला? R म्हणजे त्याच्यामध्ये जो काय शेकडा आहे, शेकडा दिलेला आहे त्याच्यामध्ये की एवढा शेकडा त्याच्यामध्ये वाढ होते दरवर्षी, अशा पद्धतीने. आता हे डायरेक्ट फॉर्म्युला आपण यूज करूया. वाढसाठी फक्त प्लस आहे आणि कमीसाठी जर असेल तर मायनस आहे. एक उदाहरण बघू आपण. बघा, पॉप्युलेशन 10,000 इंक्रीज 10% अॅन्युअली आणि पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर. आजची लोकसंख्या 10,000 असल्या 2 वर्षांत किती होईल आणि त्याच्यामध्ये किती टक्के वाढ होते? 10% वाढ होते, दिलेली आहे आपल्याला. तो वाढ आपल्याला काढायची. तो फॉर्म्युला आहे आपला काय आला? A = P × 1 + R/100 तो पॉप्युलेशन आजची किती आहे? 10,000 आहे. 1 प्लस रेट किती आहे? रेट किती दिलाय त्यांनी? शेकडा किती दिलाय? 10/100 म्हणजे 2 वर्षानंतर काढायची. 0 0 गेले. आता आतमध्ये हे मिक्स फ्रॅक्शन सोडून घ्यायचं. 10 × 1 = 10, 1 11 म्हणजे किती आलं बघा? हे बाहेरचे किती होते? 10,000 होते ना. तो 10,000, 1 0 राहिला होता आपला 10,000. आणि 10 × 1 = 10 + 1 11/10 काय आलं? 2 आलं. म्हणजे काय लक्षात घ्या. आता ह्या अपूर्णांकाच्या डोक्यावर 2 आहे, स्क्वेअर आहे, म्हणजे ते 2 वेळा लिहायचं. 11/10 आणि 11/10. तर हे 2 शून्याला कट झाले, राहिले किती? 11 × 11 किती आलं? 121, आणि त्याच्यावर हे 2 शून्य म्हणजे 2 वर्षानंतर 12,100 एवढी पॉप्युलेशन होणार आहे. उत्तर आलं ऑप्शन नंबर बी. ओके. तो अशा पद्धतीने या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण डिक्रीज इन्क्रीज दोन्ही काढू शकतो. दुसरी पण एक ट्रिक आहे याला, म्हणजे काय की आता आजची पॉप्युलेशन किती आहे? 10,000 आहे. ठीक आहे. त्यानंतर दरवर्षी 10% वाढते. ठीक आहे. आता बघा हे थोडंसं समजायला हे जास्त अवघड आहे. डायरेक्ट फॉर्म्युला दरवर्षी 10% वाढते असं 2 वर्षांनी. मग पुढच्या वर्षी कितीने वाढेल? 10% वाढलं झाले 110/100 झाली. त्याच्या पुढच्या वर्षी परत 110/100 झाली. 0 0 बघा हे कट केले, 4 0 1 2 3 4 ला राहिलं काय? 11 × 11 121, आणि त्याच्यावरचे 2 शून्य झाले 1200. तो असं पण डायरेक्ट येतं उत्तर, असं पण येते. जे तुम्हाला यूज वाटते, जे अंडरस्टँड होते तुम्ही यूज करू शकता. ट्रिक नंबर 6. ठीक आहे. लक्षात, जर आपल्याला टोटल मार्क्स काढायचे म्हणजे काय बघा, ह्याचा अर्थ काय की एकूण गुण किती होते एखाद्या परीक्षेमध्ये, एकूण गुण किती होते हे जर काढायचं असेल तर त्याचे पासिंग मार्क्स. ठीक आहे. त्याला आपण म्हणूया पासिंगचे गुण किती होते भागिले पासिंग शेकडा पास गुणिले 100. अशा जर आपल्याला एखाद्या परीक्षेबद्दल असं विचारलं की परीक्षेमध्ये एवढे पर्सेंटेज पडले, एवढ्या मार्कांनी तो फेल झाला, आणि ती परीक्षा टोटल किती मार्कांची होती, एकूण किती गुणांची होती, तर फॉर्म्युला आहे पासिंग गुण भागिले पासिंग पर्सेंटेज शेकडा पास गुणिले 100. तर याचं उदाहरण ज्यावेळेस तुम्हाला येणार त्यावेळेस समजणार की हा उदाहरण तर पडलेले आहे तुम्हाला बऱ्याच एक्झाम मध्ये. बघा, एका विद्यार्थ्याला सिक्युअर 14% टू पास, म्हणजे 40% तो पास त्या परीक्षेमध्ये होतो, पण त्याला 90 मिळाले आणि तो 10 फेल झाला, 10 मार्कांनी फेल झाला. तर त्याची एकूण परीक्षा किती मार्कांची होती, एकूण गुण किती. तुला याचा अर्थ आपला फॉर्म्युला काय होता? पासिंग, तो बघा पासला किती गुण लागतात, ठीक आहे, भागिले शेकडा किती पडले पासिंगला
गुणुले 100. तो 5ला किती गुण लागले, तो 90 त्याला पडले, पण तो 10 मार्कांनी फेल झाला. पासिंगला किती लागायचे, 90 आणि 10 मिळून 100 हे पासिंगला लागतात, पण तो त्याला 90च पडले. तो पासिंग गुण 100 झाले. शेकडा किती पडायला, शेकडा 5 गुण किती आहेत, 40% पास असतो. 40 गुणुले काय आलं 100. 0 0 कट झाले, 4ने डिवाइड केलेलं 25 आलं, आणि 25 10 किती आलं 250. तर 250. तर 250 मार्कांची काय एकूण परीक्षा आहे. तो अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपण वापरून एकूण गुण काढू शकतो. जर आपल्याला पर्सेंटेज अजून जास्त समजून घ्यायचं असेल, आणि मागाच्या पाठीमागच्या उदाहरणांमध्ये आपण काही ट्रिक वापरली होती, ती म्हणजे स्पीड मॅथ रिफरन्स. म्हणजे जे पर्सेंटेज आहे त्याला आपण डायरेक्ट असं समजू शकतो. अशा जर आपला 50% काढायचं, याचा अर्थ काय 1/2 च 50% तयार होतं. बिकॉज 1/2 ला जर आपण 100 मल्टिप्लाय केलं तर उत्तर 50% येतं. त्यामुळे जर आपला 50% काढत असेल तर आपण डायरेक्ट 1/2 काढू शकतो. जर आपल्याला 33.33% काढ असेल तर 1/3, किंवा आपण हे लर्न करू शकतो की 1/4 म्हणजेच किती आलं 25% आलं. ठीक आहे, 75% म्हणजे किती आलं 3/4 आलं. किंवा 20% काढत असेल तर डायरेक्ट आपण 1/5 ने मल्टिप्लाय करू शकतो. 12.5% काढत असेल तर 1/8 ने करू शकतो. 10% काढत असेल तर 1/10 ने मल्टिप्लाय म्हणजे 10 ने डिवाइड करू शकतो. आणि जर 40% काढत असेल तर 2/5 ने मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे आपण ह्याचा डायरेक्ट यूज करू शकतो. पर्सेंटेज काढायच्या ऐवजी फ्रॅक्शन ने मल्टिप्लाय करू शकतो. याचा आपला उपयोग होऊ शकतो. तो हा प्रश्न तुमच्यासाठी 20% ऑफ 30% ऑफ 500 लक्षात. इथं तुम्ही कशाही यूज करू शकता, किंवा डायरेक्ट असं पण लिहू शकता. लक्षात, ज्या ठिकाणी तुम्हाला ऑफ दिलेलं आहे, ऑफ लक्ष घ्या, ज्या ठिकाणी ऑफ दिलेलं आहे त्याचा अर्थ काय होतो गुणाकार होतो. किंवा ज्या ठिकाणी दिलंय चे, तो चे किंवा जे काही चा असतं, चा याचा अर्थ काय असतो गुणाकार असतो. मग हे फक्त तुम्ही जर असं मांडलं लक्षात 20%, तो पर्सेंटेज साइन रिमूव्ह केला की आलं खाली 100 आलं, गुणिले 30% भागले काय आलं 100 आलं, गुणिले 500. तो अशा प्रकारे मांडणी करायची. अगोदर पर्सेंटेज साइन रिमूव्ह केले की 100, ऑफच्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन किंवा च्या ठिकाणी गुणाकार घ्यायचा आहे. आता फक्त 0 ला 0 कट करत राहायचंय. 1 2 कट झाले, इकडचं 1 इकडे गेला, 1 2 तिकडे गेलं, 6 आणि 6 पंचे 30. तो 30 उत्तर आलेले ऑप्शन नंबर ए. तो फक्त व्यवस्थित मांडणी केली तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण सोडवू शकतो. याच्यामध्ये काय दिले पहा, x% ऑफ 250 is 50, फाइंड x. तो नीट पुन्हा लक्षात घ्या, ज्या ठिकाणी ऑफ असतं त्याचा अर्थ गुणाकार असतो, ज्या ठिकाणी च्या असतं त्याचा पण काय असतं गुणाकार असतो, किंवा ज्या ठिकाणी इज असतं त्याचा अर्थ काय असतो इज इक्वल टू असतो, किंवा असेल असं जर कुठं आलं मराठीमध्ये हे च्या असेल तर असेल म्हणजे इज इक्वल टू आलं. तो सिंपली लक्ष घ्या, जरी आपल्याला दिले 250चे हे 50 असेल तर x ची किंमत काढ. अशा 250 चे म्हणले, तो चे म्हणलं काय आलं गुणाकार आलं. x म्हणजे x भागिले 100 हे 50 असेल म्हटले, किंवा इज 50 म्हणजे काय आलं इज इक्वल टू 50, तर आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची. झालं. तो मांडणी जर आपण व्यवस्थित केली, लक्ष घ्या, सगळ्याचा अर्थ आहे, चेचा अर्थ गुणाकार आहे, असेल म्हणजे इज इक्वल टू, इज म्हणजे इज इक्वल टू. तो याच्यामध्ये फक्त आता कट करायचंय. कट केल्यानंतर बघा हे 2 शून्य, हे 1 शून्य याला कट झाला. ठीक आहे, तो राहिलं काय फक्त 1 शून्य कट झाला, याला 0 याला कट झाला. आता आपल्याला एक्स काढायचं. लक्ष, तो राहिलं काय फक्त इथं एक्स बरोबर 25 भागिले 10 राहिलं, बरोबर तिकडे 50 आणलं. तो एक्सची किंमत काढायसाठी 25 भागिले 10 तिकडे पाठलं काय होतं रेसिप्रोकल होतो, खालचा वरती वरचा खाली होतो, गुणाकार व्यस्त. 25/10 तिकडे गेला काय होणार एक्स बरोबर काय येणार 50, आणि 25/10 तिकडे गेला काय होणार 10/25. 25 ने याला भाग जातो, 25 दुने 50, 10 गुणे 10 to the 20, 10 दुने 20. तो एक्सची व्हॅल्यू 20 आलेले आहे, ऑप्शन नंबर बी. अशा प्रकारे अशा पद्धतीच्या प्रश्नांना योग्य मांडणी केली तर आपण याचा अर्थ व्यवस्थित लावला तर व्यवस्थित हे प्रश्न बरोबर येणार आहेत. व्हॉट पर्सेंट ऑफ 1 किलो इज 125 ग्रॅम. अशा पद्धतीचे प्रश्न पण परीक्षेत येतात, आणि इथं पण तीच ट्रिक वापरायचे. 125 ग्रॅम हे 1 किलोग्रॅमच्या किती टक्के आहे. 125 ग्रॅम हे 1 किलोग्रॅमच्या किती टक्के आहे, तो ज्याचा आपल्याला टक्केवारी काढायची. 125 ग्रॅम, ठीक आहे, हे ग्रॅम आहे. ठीक आहे, कुणाच्या 1 किलोच्या. व्हॉट पर्सेंट ऑफ 1 किलो इज 125 ग्रॅम असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर सिम्पली लक्ष घ्या, हे याच्या किती टक्के असं जर विचारलं असेल, जे लहान आहे जे कमी आहे ते वरती घ्यायचंय, मोठं कोण आहे 1 किलो ते खाली घ्यायचंय, झालं. आणि ह्याला फक्त 100 ने मल्टिप्लाय करायचं. फक्त करत असताना एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे, जर आपल्याला 2 वेगवेगळ्या युनिट मध्ये एकक बघा ह्याचं ग्रॅम आणि हे किलोग्रॅम आहे, तसं महत्वाचं काय आहे की मॅथ सोडवताना एक लक्षात ठेवायचं की युनिट जे आहे ते सेम करायचं. युनिट जर सेम नाही केलं तर आपलं कुठल्याही टॉपिकवरचा प्रश्न असेल तो चुकणार आहे. तो युनिट सेम करावं लागेल, आणि मग युनिट सेम करायसाठी आपल्याला माहिती 125 ग्रॅम आहे, ह्याला 125 ग्रॅमच ठेवता येते, आणि जे 1 किलो आहे त्याला आपण
1000 ग्रॅम असं लिहू शकतो आणि इकडचे 100 आले. तो त्याच्यानंतर आता हे 2 शून्य ह्याला कट झाले, ठीक आहे. आणि 125 ला जर 10 भागलं, कोणत्याही संख्येला जर 10 भागितलं तर 10 वरती 1 शून्य आहे, म्हणून त्याच्या 10th प्लेसला पॉईंट द्यायचा आहे. तो 125 मध्ये 12.5 फायनल आन्सर आलं आणि त्याचं उत्तर दिसते आपल्याला ऑप्शन नंबर ए. तो अशा प्रकारे जर आपल्याला कोणाचे किती पर्सेंटेज असं जर विचारलं तर मोस्टली जे लहान वाल आहे ज्याचं पर्सेंटेज कोणाचं काढायचं, जसं की इथे विचारलं 125 हे 1 किलोचे किती टक्के, तर 125 ग्रॅम वरती येणार, 1 किलो खाली येणार, गुणिले 100 येणार, नंतर युनिट सेम करायचे आणि नंतर सॉल्व्ह करायचं. तर आतापर्यंतचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा, कमेंट करा. याची जर तुम्ही आन्सर टाकत असाल तर तुम्हाला समजत असेल तर टाईप करा. आणि जे विद्यार्थी आहेत, जे पालक आहेत, जे टीईटीची तयारी करतायत किंवा जे पालक आपल्या विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलमध्ये स्कॉलरशिपसाठी तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एक महत्वाचा पुढचा हा प्रश्न आहे, विनर गॉट 60% अँड वॉन बाय 4000 वोट टोटल वोट्स. बघा, विनरला किती मिळाले, 60% मिळाले आणि तो किती जिंकलाय, 4000 मतांनी जिंकलाय. तर टोटल वोट्स किती होते, तर लक्षात घ्या. मगाचा जो फॉर्म्युला आहे तो पण आपण इथे यूज करू शकतो. लक्षात, तो आता पण तिथं बघा त्याला 60% मिळाले, तो किती जिंकलाय, 4000 मतांनी जिंकलेला आहे. टोटल वोट्स किती होते, सिम्पली लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण असे म्हणू शकतो, जो विनर आहे, लक्षात घ्या, विनर म्हणजे जो जिंकलेला आहे त्याला किती मिळाले, 60% मिळालेत. जो हरलेला आहे, लक्षात, जो हरलेला आहे त्याला किती मिळाले, 40% मिळाले. ओके, तो बघा विनरला 60% मिळाले तर हरलेला 40% कसे मिळाले, कारण टोटल जे मत असतात ते ऑलवेज 100% असतात. ह्याच्यावरून आपण ठरवलं की 100% टोटल मतदान झालं, त्यापैकी 60% विनरला मिळाले, 40% मिळाले. ठीक आहे. आता बघा तो कितीने जिंकलाय, 4000 मतांनी जिंकलाय, 4000 मतांनी. ठीक आहे, म्हणजे लक्ष घ्या, जिंकलेला आणि हरलेला या दोघांच्या मतांमध्ये 4000 रुपयाचा फरक आहे, सॉरी 4000 मतांचा फरक आहे. तो सिम्पली ह्यांच्या दोघांच्या पर्सेंटेज मध्ये फरक बघा, 60% आणि 40% मध्ये किती फरक आहे, तो 60% आणि 40% मध्ये जेवढा फरक आहे तेवढाच तो इक्वल आहे 20,000 रुपयांना, सॉरी 4000 मतांना. किती, 4000 मतदानाचा फरक आहे, त्याला तो इक्वल आहे. तो 60 आणि 40 मध्ये जो फरक आहे 20%चा इज इक्वल टू 4000. तो आपल्याला माहिती आहे हे 20% आहे, 20% ह्याला इक्वल आहे. ठीक आहे, तो 20% हे चिन्ह आपण काढू शकतो, म्हणजे किती आलं, हे 20/100 आलं. ठीक आहे, किंवा एक काम करा, जर तुम्हाला अजून इथे ट्रिक करायचं असेल, ठीक आहे, आता हे 20% आहे, ह्याला 100% म्हणजे किती, एवढंच काढायचं आपल्याला, तर ह्याला फक्त 5 ने मल्टिप्लाय करा दोघांना, तर हे झालं 100%. आणि 100%ची व्हॅल्यू किती आली, 5×20 आणि वरती 3 शून्य आली, तो 20,000 या ठिकाणी हे उत्तर आलेले ऑप्शन नंबर बी. पण जर समजा इथं असं मल्टिप्लाय करून येत नसेल तर डायरेक्ट उत्तर आपण कसं काढू शकतो, लक्षात, डायरेक्ट उत्तर असं होतं बघा, दुसरी मेथड, 20%चा आपण 20/100 करायचं, इकडे किती झालं, 4000, आणि पुढच्या स्टेपला हे सगळं प्लेट पाठवून द्यायचं, कारण आपल्याला 100% काढायसाठी हे तिकडे पाठवावं लागेल. तर 4000 गुणिले 100 भागिले जर 20 केलं तर बघा 0 0 कट झाला आणि हे झालं 200, आणि 200 गुणिले 100 पुन्हा 20,000 येते. कसंही सोडू शकता, जे तुम्हाला इझी वाटेल ते. तर अशा प्रकारे जर तुम्हाला इलेक्शन वरती हे अशा प्रकारचं उदाहरण आलं तर जिंकलेला किती पडलेत, 60%, तर हरलेला कसे काढायचे, 100 मधून 60% मायनस केलं, 40% आलं. दोघांमधील जो पर्सेंटेजचा डिफरन्स आहे तो दिलाय त्यांनी मतांमध्ये, 4000 इक्वल आहे, झाला तो 20% इक्वल आहे 4000ला, तो ह्याला 5 म्हणजे असं होतं. किंवा 20%चा आपण 20/100 करायचं आणि 20/100ला प्लेट पाठवून दिलं तरी उत्तर तुम्हाला तेच मिळणार आहे. तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, जर इन्कम 20,000 असेल आणि जो तो 80% खर्च करतो तर सेव्हिंग किती असेल. तर अशा सिम्पली 20,000 खर्च आहे, 80% तो लक्षात ठेवायचा ऑलवेज. खर्च सुद्धा 100% त्याचा काय असेल, तो इन्कम आहे त्याचा. ठीक आहे, त्याचा काय असेल, 100% पगार आहे. त्याच्यामधून त्याने खर्च किती केला, खर्च केला 80%. तर मला सांगा याच्यामध्ये बचत किती झाली, 100 मधून 80 मायनस करा, 20% बचत झाली. तो इन्कम त्याचा 20,000 आहे, तो बचत किती करत असेल, सिम्पली आपल्याला 20% काढायचंय. म्हणजे लक्षात घ्या, हे जे 20,000 आहे याला 20% ने मल्टिप्लाय करायचंय. 20% म्हणजे किती आलं, 20% म्हणजे 20 भागिले 100. शून्याला हा शून्य, ह्या शून्याला कट झाला, बेदुने किती आले, 4, आणि 2 शून्य राहिले, तो 4,000 रुपये. एक शून्य इथे 20,000 होते आहे का, एक शून्य इथे एक्स्ट्रा येतं, तो 4,000 रुपये. 4,000 रुपये त्याची बचत झाली, ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, 40% ऑफ ए नंबर इज 160, फाइंड द नंबर. लक्षात, याला पण आपण डायरेक्ट ट्रिक वापरूया. एका नंबरच्या 40%, ठीक आहे, म्हणजे 40% ची जी व्हॅल्यू एका नंबरची ती 160 येते. मगासारखी ट्रिक आहे बघा, 40% ची व्हॅल्यू काय येते, 160 येते. पुढच्या वेळेस काय करायचं, हे सगळं प्लेट पाठवायचं, इकडे काहीच नाही ठेवायचं. म्हणजे काय, 40%चा अगोदर हे चिन्ह काढलं, काय करा, छेद 100 करा, किती आलं हे 160.
पुढच्या स्टेपला हे सगळं पलीकडे पाठवायचं. पलीकडे पाठलं काय होतं, गुणाकारचा भागाकार, भागाकारचा गुणाकार. म्हणजे समजा हा फ्रॅक्शन आहे तर तो तिकडे गेला तर काय होतो, रेसिप्रोकल होतो. म्हणजे ह्या काय झालं, 160 गुणुले हे 40/100 झालं, 100/40, शून्यला शून्य कट झाले, 4 ने डिवाइड केलं 4 आलं, 100 गुणुले 4 400. तो अशा प्रकारे डायरेक्ट उत्तर येणार. बाकी काही एक्स मानून सोडवायची पण गरज नाही. ऑप्शन नंबर बी. तो अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीची जर आपल्याला पर्सेंटेजची व्हॅल्यू समथिंग पर्सेंटेज दिले बा 40% हे इक्वल 160 ला, अशा वेळेस आपण डायरेक्ट उत्तर सोडून असं करून टोटल त्या संख्येची टोटल व्हॅल्यू किती होती हे डायरेक्ट काढू शकतो. हे खूप ट्रिकी आहे आणि हे बऱ्याच उदाहरणांमध्ये आपल्याचा उपयोग होतो. त्यानंतर हे अशा पद्धतीचं उदाहरण परीक्षेमध्ये विचारलं जातं, 30% ऑफ ए इज इक्वल टू 40% ऑफ बी आणि HA/B म्हणजे गुणोत्तर म्हणजेच A/B काढायचंय. तो सिम्पली हे आहे असं सोडून घ्या. 30% म्हणजे किती आलं, 30% म्हणजे 30/100 ऑफ म्हणजे काय, गुणाकार कोणाच्या एच्या, बरोबर काय आहे 40/100 ऑफ म्हणजे काय, गुणाकार बीच्या. तुला या दोन्ही साईडला 100 हे कट करून घ्या, दोन्ही साईडला 0 कट करून घ्या. झालं. आता बी ला इकडे पाठवून द्या आणि ह्या 3 ला तिकडे पाठवून द्या. तर A/B बरोबर किती आलं, हे 4 इकडे, हे 3 तिकडे गेलं काय होईल, भाग लागेल 4/3. तो 4:3 कुठला आला, ऑप्शन नंबर बी. तो अशा पद्धतीने हे खूप ट्रिकी क्वेश्चन आहे. अँड दिस क्वेश्चन की टीईटी मध्ये समजा 450 मार्क मिळेल 600 पैकी, तर पर्सेंटेज काढा. लक्षात, हा एकदम सिंपल फॉर्म्युला आला. जर आपल्याला आपले शेकडा गुण काढायचे असेल, गुण शेकडा काढायचा असेल तर किती गुण पडलेत बाबा, ठीक आहे. त्याच्या खाली एकूण गुण किती होते, एकूण गुणांची परीक्षा किती होती आणि गुणिले 100. त्याप्रमाणे हे किती आलं की 450 गुण मिळाले 600 पैकी, त्याला गुणिले 100 केलं, 0 कडे झाले. ठीक आहे. उत्तर काय येते तुम्ही सांगा. तुमच्या कमेंटला मी लाईक करेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. आज पूर्ण व्हिडिओ बद्दल आपलं जे काही मत आहे कमेंट करा आणि ज्याला खरी गरज आहे, जे विद्यार्थी खरंच तयारी करतायत सैनिक स्कूल नवोदय, त्यांना शेअर करा. त्याचबरोबर जे पालक आहेत जे टीईटीची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत आपण शेअर करू शकता. आणि जर आपल्याला अजून लक्षात टीईटीच्या एक्झामच्या अगोदर पर्सेंटेज, रेशो प्रोपोर्शन, गुणोत्तर प्रमाण किंवा त्याचबरोबर अजूनही महत्वाचे टॉपिक आहेत, पेरिमीटर एरिया वगैरे सगळे टॉपिकवर आपण हे व्हिडिओ आणू शकतो, जे नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील. नक्की आपण हे शेअर करा, कमेंट करा. आणि याचं जे उत्तर आहे आतापर्यंत जे आपण बरेचसे आन्सर्स आपण प्रश्न तिथे घेतलेले, त्या प्रश्नांची उत्तर जर तुम्ही फास्ट कॅल्क्युलेट केली, जर कमेंटमध्ये टाकले तर नक्कीच आपण त्याला लाईक करूया. भेटूया आपण अशाच पुढच्या महत्वाच्या ट्रिकी व्हिडिओमध्ये. हा एक लास्ट राहिलं की याच्यामधलं जे हे उदाहरण आहे लास्ट वाले, हे तुम्ही सोडवा. क्वेश्चन नंबर 30 आहे. याच्यामध्ये तुम्ही सांगा मला की ह्याच्यामध्ये सर्वात मोठं मूल्य कुणाचं आहे, 0.2चं का 25%चं का 1/2चं. तर जे काही कमेंट करतील त्याला आपण लाईक करूया. बघूया कोण कोण बरोबर उत्तर देत आहे.